नाही आतापर्यंत तुमच्या कानावर न्यूज आलीच असेल, पण म्हणलं आपण ऑफिशियली जाऊन सांगावं. आम्ही आणि जयश्री लग्न करतोय. माहित आहे मला. तुम्ही एवढ्या मोठ्या मनानं आमच्या लग्नाला होकार दिला, त्याबद्दल खरंच धन्यवाद. आणि तसं पण आमच्या लाईफ मध्ये जे काय होतं ते फक्त तुमच्यामुळेच होतं. अरे हा, आता आपण नातेवाईक होणार नाही का? पण आपलं नातं काय असेल बरं? काय बरं असेल? जयश्री आमच्या मिसेस होणार म्हणजे तुम्ही सिस्टर इन लॉ, म्हणजे मेहुणी, आणि मेहुणी म्हणजे अर्धी जबाबदारी, अर्धी जबाबदारी नाही का? अजिंक्य एवढा लांब असतात बॉर्डरवर, म्हणजे सगळे कुटुंबाची जबाबदारी आमच्यावरतीच आहे नाही का? अहो झालं गेलं सगळं विसरून जाऊ. आता आपल्या कुटुंबाची काळजी आपल्यालाच घ्यायची. तुम्ही लग्नाच्या तयारीला लागा. हा, आणि आमच्या लग्नात सगळं पुढवून तुम्हीच करायचं बरं का? ज्यावेळेस नवरदेवाचं स्वागत कराल तसं हातात ताट घेऊन औक्षण तुम्ही करायचं, नाही तर आम्ही बाहुलं चढणार नाही, सांगून ठेवतो. हा बरं, येऊ का? जरा ऑफिस मध्ये काम आहे. टी 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 टा 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 टा. अगं बाई, काम चाललंय वे. बर बर, चालू दे चालू दे. शीतल, काल सकाळी कुठे गेलतीस ग? कधी? काल सकाळी वे ते यास्मिनकडे गेलते की. कशाला ग? ते लई दिवस झाले ना तिला भेटले नव्हते म्हणून. नक्की त्याच्यासाठीच गेलतीस का फोन करायला गेलतीस? फोन? फोन कशाला? नाही नाही, अहो तीच म्हणली होती ये म्हणून. आणि तिच्या आम्हीला मध्ये बरं नव्हतं ना. आता तर हद्दच झाली बाई. अगं जरा तर खरं सांग की, सपसपीत खोटच बोलायला लागलीस की. अहो नाही, ते आम्हीला अजिबात विषय बदलू नकोस. तू तिकडे फोनच करायला गेली होतीस, मला चांगलं माहित आहे. तू तिकडे गेलीस आणि थोड्याच वेळात अजिंक्य ह्यांना फोन करत होते. अहो मामी, ते काय झालं माहित? गप्प बस. मी काय तुला आज ओळखते का? तू किती आतल्या गाठीची आहेस ना, ती मला चांगलंच माहिती. माझ्या जयडीचं चांगलं झालेलं कसं बघवल तुला? मामी अहो, काय बी काय बोलताय तुम्ही? वरना आणि मलाच म्हण काय बी काय बोलताय. परत जर असं काय केलंस ना तर याद राख. मामी अहो, पण मी तर बस. सून म्हणून आलीस ना या घरात, सून म्हणूनच राहायचं. मला चांगलंच माहित आहे तुझे खायचे दाते वेगळे आणि दाखवायचे दाते वेगळे आहेत. ती मामी, आता इथून पुढे जेवढं मी सांगते ना तेवढंच ऐकायचं. जयश्रीचं लग्न तर हर्षवर्धन सोबतच होणार आहे, पण त्यात जर काय आडवा आणायचा प्रयत्न केलास तर मग तू आहेस आणि मी आहे. मामींना कळत कसं नाही मी हे का करत होते ते. ते हर्षवर्धन बरोबर जर लग्न झालं तर आपल्या जयश्रींच्या आयुष्याची वाट लागल. देवा,
काय बी करून हे लग्न नाही झालं पाहिजे. आता तूच काय तर मार्ग काढ. राहुल्या आणि काम करतोय. पण शाना बिना झाला का काय? राहुल्या, हे राहुल्या, यो तर कामामध्ये इतका गुंतलाय की त्याचं माझ्याकडे लक्ष बी नाही. खर्च आज धन्य झालो. राहुल्या, हे राहुल्या, आज मला तुझा अभिमान वाटतोय. दुकानाच्या किल्ल्या माझ्या खिशामध्ये राहिल्या तर तू बाहेर स्टूल टाकून आपला धंदा पुढे चालवलास. अशी जिद्द पाहिजे. हेच बघायचं होतं मला. थोड़ा सरको और मागे सरको. ये तुम्हारा नहीं मेरा काम चल रहा है क्या? हा, तुझं काय आणि माझं काय? जे काय आहे ते आपल्या दोघांचं आहे. तसं काय नाही काय. तुम्हारा तुम्हारा काम है अभी और मेरा मेरा काम है. ये देखो ओरिजिनल न्यू मॉडर्न सलून प्रो प्रा दस्तूर खुद राहुल ताटे. तरी म्हटलंच आजपर्यंत कधी काय धड केलं नाहीस तर आता कसं करशील? ही काय नवीन नाटकं लावली तू? अभी मैं जरा बिजी हूँ, बाद में आना. चलो. असा हनीन का नाही मग? आधी मी काय विचारतोय ते सांग. हो बापू, तुम्हीच चॅलेंज दिलं ना, मग मी घेतलं चॅलेंज. काय करायचं ते करा. माहितीये लय शान आहेस. म्हणे चॅलेंज बंद कर हे आधी. अब नहीं मैं बंद करूंगा. अब पूरे कॉन्फिडेंस के साथ मैं ये दुकान चलाऊंगा. बापू, बहुत हुआ मेरा अपमान. अब देखो कैसे चलाता हूँ मेरा दुकान.